पुन्हा एकदा बेसिक मॅथ स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपण मागच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण काही फॉर्म्युले पाहिले होते. कोणकोणते? पहिला फॉर्म्युला होता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर आपण काय केलं तर याच्यावरती एक्सपांडेड फॉर्मचे एक्झाम्पल काय घेतले ते तुम्ही पाहिजे नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की तुम्ही पाहू शकता. तर आज आपल्याला सेकंड फॉर्म्युलाचे एक्झाम्पल घ्यायचे. ते आहे ए प्लस नाही a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. बरोबर आहे की नाही? आता बघा याच्यावरती एक्झाम्पल कसे असतात. फॉर एक्झाम्पल आपण पहिलं घेतलं 2x minus 3 bracket square is equal to क्वेश्चन. ठीक आहे, किंवा क्वेश्चन मार्क पेक्षा असेल तरी फाइंड इट्स एक्सपांडेड फॉर्म शोधायचा आपल्या ठिकाणी. ए प्लस बी स्क्वेअरचं तर बघितलं होतं आपण. आता ए मायनस बी स्क्वेअर याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकलेत मी एक्झाम्पल कसे असतात. आता बघा याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचे 2x आणि बी कन्सिडर करायचे 3. ठीक आहे, त्याच्यानंतर आता फॉर्म्युला काय सांगतोय आपला ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? आता ए काय आपल्या ठिकाणी 2x. बघा 2x हा कशामध्ये टाकायचं? ब्रॅकेटमध्ये टाकायचं. मायनस 2. बघा 2. आता 2ab चा मीनिंग सुद्धा मी सांगितलं होता. 2 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय बी. हो की नाही? म्हणजे काय चिन्ह असते? मल्टिप्लिकेशनचं साईड असतं. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय ए किती आहे आपलं 2x मल्टिप्लाय बाय बी किती आहे आपलं या ठिकाणी 3 प्लस बी स्क्वेअर. बी पुन्हा काय रे 3 म्हणजे प्लस 3 चा स्क्वेअर. म्हणजे त्याचा आन्सर काय झालं बाळांनो? बघा 2 चा स्क्वेअर 4 आणि x चा वर्ग x स्क्वेअर मायनस. बघा आता याचे काय करायचे? जे अंक दिसत त्याचे मल्टिप्लिकेशन करायचे. 2 दुने 4 4 3 12x प्लस 3 3 चा 9. ठीक आहे, बघा अशा पद्धतीचे एक्झाम्पल असते. तुम्हाला इथे 4x स्क्वेअर कसा आला? आता कंसाचा वर्ग आहे म्हणजे 2 चा वर्ग बघा 2 गुणिले 2 4. तसंच x मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू x स्क्वेअर म्हणून या ठिकाणी काय आले 4x स्क्वेअर. तर बघा अशा पद्धतीचे काही गणित असतात. त्याच्यानंतर आपण अजून 1-2 एक्झाम्पल पाहिले. तर बघा अजून नवीन प्रकारचं बघू थोडंसं एक्झाम्पल आपण. तर मी पहिले सेकंड वाले एक्झाम्पल घेतलं आपण 2x मायनस 3y आणि ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता नंबर कसे झाले तर बघा या ठिकाणी चेंज झाले. आता पुन्हा समज जे पहिली टर्म आहे त्याला कन्सिडर करायचे आणि सेकंड टर्म आहे त्याला कन्सिडर करायचं बी. आता आपल्या फॉर्म्युला सांगू सुद्धा काय रे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा ए स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर बाळांनो 2x स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय ए पुन्हा काय आहे या ठिकाणी 2x आणि बी काय आहे 3y प्लस बी स्क्वेअर म्हणजे पुन्हा 3y चा स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत समजलं का? आता बघा या ठिकाणी 2x स्क्वेअर आहे म्हणजे पहिला 2 चा स्क्वेअर घ्यायचा नंतर x चा स्क्वेअर घ्यायचा. 2 चा स्क्वेअर आहे 4 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथे आलं 4x स्क्वेअर मायनस. बघा आता पुन्हा याच्या नंबरची मल्टिप्लिकेशन करून टाका. 2 दुने 4 4 3 12. ठीक आहे, इथपर्यंत झालं का? समजलं ना? आता बघा इथे x आणि y. आता सिंपल आहे. x आणि y चं मल्टिप्लिकेशन काय येतं? x y येतं. इथे z जरी असतं ना अंक अजून x y z असं अंक आला असतं. बघा पुन्हा 3y चा स्क्वेअर घ्यायचा. बघा पूर्ण कंसाचा स्क्वेअर आहे म्हणजे पहिला 3 चा स्क्वेअर 9 नंतरच्या y चा स्क्वेअर 9y स्क्वेअर म्हणजे इथं प्लस 9y स्क्वेअर. हे झालं आहे आपलं संपूर्ण एक्सपांडेड फॉर्म. आता बघा ह्याच्यापेक्षा सुद्धा कधी कधी काय हार्ड एक्झाम्पल असतात. जसे की फॉर एक्झाम्पल m/6 मायनस n/3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे बघितलं की घाबरून जायचं काम नाही करायचं. सिंपल बघा m/6 हे झालं आपलं a आणि n/3 हे झालं आपलं b. आता पुन्हा आपल्याला फॉर्म्युला माहिती काय रे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आता हे काय झालं आपलं m/6. बघा m/6 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय ए काय रे आपलं m/6 मल्टिप्लाय बाय आणि बी काय n/3 म्हणजे n/3 प्लस ब्रॅकेट बी काय पुन्हा n/3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे कसं आलं कळलं बाळांनो? ए स्क्वेअर म्हणजे m/6 स्क्वेअर. बघा मायनस 2 मल्टिप्लाय बाय ए काय m/6 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये. त्याच्यानंतर बी मल्टिप्लाय बाय n/3 बी घेतलं. लास्ट काय होतं आपलं बी स्क्वेअर. याच्यामध्ये बी काय n/3 त्याच्यामुळे आपण तिथे काय घेतलं n/3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे सोडायचं. मला सांगा
पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर येतो. पहिले एमचा स्क्वेअर काय झाला रे, एम स्क्वेअर. आता 6 चा स्क्वेअर 36 मायनस 2. आता इथं बघा, इथं काय करायचं, 2 च्या खाली काय नसतं म्हणजे काय असतं बघा, 1 असतो. 2 ने मल्टिप्लाय करायचं एम आणि एन. हे बघा 2m n बघा, त्याचं मल्टिप्लिकेशन काय 2mn. इथं कदाचित जर 2n असतं तर फॉर एक्झाम्पल मध्ये, इथं नाहीये. डायरेक्ट 2 गुणिले 2 करून टाकायचं 4mn. ठीक आहे, पण नाहीये म्हणून एवढं काही करायची गरज नाही. डायरेक्ट 2mn आणि 26 18 प्लस n चा वर्ग n स्क्वेअर आणि 3 चा वर्ग 9. हे झालं या संपूर्ण ह्याचं सोल्युशन. ठीक आहे, समजलं का. आता बघा, हे तर झाली शाब्दिक उदाहरण. आता आपल्याला बघायचंय की ह्या फॉर्म्युलेचा स्क्वेअर काढण्यासाठी कसा उपयोग करायचा. स्क्वेअर माहित असेल ना आपले मॅथचे स्क्वेअर. बघा फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच काय रे, इन ब्रॅकेट ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता मी म्हणलं काय 493 चा स्क्वेअर बरोबर किती. ठीक आहे, आता आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये घ्यायचं काय रे, 493 चा वर्ग किती. आता मला सांगा, 493 म्हणजे ही संख्या अबव 50 आहे, 50 च्या पुढची संख्या आहे. म्हणून आपल्याला 400च्या पुढचा 100 पर्यंत जाणारा संख्या कोणती आहे, तर 500. आता बघा 400च्या पुढचं 500 येतं ना का, डायरेक्ट 600 नाही 500 येतं. 500 मधून 493 घातली, किती झालेले 7 मध्ये. ठीक आहे, किंवा याला कळते 493 मध्ये 7 मिक्स केले किती झाले रे 500. म्हणजे 500 मायनस 7 ब्रॅकेटचा वर्ग. आता बघा ही पद्धत खूप सोपी आहे का वर्ग काढण्यासाठी. बघा इथे घेतला आपण 500चा वर्ग, किती रे 5 चा वर्ग 25. पहिल्यापासून सांगते, इथं मी लास्टला किती 2 शून्य आहेत ना, त्याचे डबल करून टाकायचे. किती घ्यायचे 1 2 3 4. आता मायनस बघा 2, हे झालं रे आपलं ए आणि हे झालं आपलं बी, म्हणजे मग मी आधी एस करूया. ठीक आहे, मायनस 2 मल्टिप्लाय बाय बघा 500 ए गुणिले बी, बी म्हणजे आपलं 7 प्लस बी स्क्वेअर. बी काय रे आपल्या या ठिकाणी 7 आहे. ठीक आहे, समजलं कितपर्यंत. बघा हे आता तुम्हाला समजण्यासाठी मी स्लोली सांगेल, नाही तर करणार सेकंद कॅन्सल करता यायचं. बघा म्हणजे 25 मायनस बघा रे 5 गुणिले 10 म्हणजे 1000. 1000 गुणिले 7 किती झाले रे 7000 प्लस 7 49. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करा, 25 1 2 3 4 बघा 1 दशक शतक हजार दशा लक्ष म्हणजे 2,50,000 मधून आपण मायनस केले रे 7000. बघा किती राहिले खाली 0 0 0. 10 मधून 6 गेले 3 म्हणजे बघा 2,43,000 मध्ये पुन्हा याची ऍडिशन करून टाकायची 49. बघा 940342 म्हणजे 2,43,049 हे काय झालं याचं सोल्युशन झालं. बघा एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करायला किती वेळ लागला असेल, 493 गुणिले 493 किती मल्टिप्लिकेशन आणखी हे तरी 3 अंकी. आता आपण पुढचं काय करू, 4 अंकी घेऊ. 4 अंकी म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. तुम्हाला मी सपोज एक क्वेश्चन विचारला काय आहे की 9 बघा 9,998 चा वर्ग मल्टिप्लाय करून काढायचं म्हणलं किती वेळ लागला. आता आपल्या सोपी टेक्निकने बघा रे 998 म्हणजे 2 मिसळे किती झाले रे, किती झाले 9,998 म्हणजे 2 रुपये टाकले 10,000 झाले. म्हणजे बघा 10,000 एकक दशक शतक हजार दशा 10,000 मधून 2 काढले. ठीक आहे, 10,000 तून 2 गेले खाली किती राहिले 9,998. इथपर्यंत लक्षात यायलाच पाहिजे. 10,000 झालं रे आपलं ए, 2 काय झालं हे झालं बी, 2 बी झालं. आपल्या फॉर्ममध्ये ए स्क्वेअर म्हणजे कशाचं स्क्वेअर 10,000 स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय ए म्हणजेच काय रे 10,000 मल्टिप्लाय बाय बी म्हणजे 2 प्लस 2 चा वर्ग 4 किंवा इथे लिहून घ्या डायरेक्ट 2 चा स्क्वेअर. बघा 10,000 चा स्क्वेअर काय झाला 1, किती शून्य 4 त्याच्या डबल लिहायचे 1 2 3 4 5 6 8 मायनस बघा 10,000 गुणिले 2 20,000 20,000 गुणिले 2 40,000 40,000 प्लस 2 चा वर्ग 4. आता बघा इथं याच्यामधून काय करायचं, पहिले मायनस करायचं. बघा 1 1 2 3 4 5 6 7 8
मायनस 40,000. बघा, एकक दशक शतक हजार 10,000. ठीक आहे, 40,000 केले. शून्यातून शून्य गेलं, शून्यातून शून्य गेलं, शून्यातून शून्य, पुन्हा शून्यातून शून्य. ही झाली 6, हातची राहिली 6 म्हणजे 9 9 9 म्हणजे किती आन्सर आलं बघा आपलं. त्याच्यामध्ये प्लस शेवटला काय करायचे रे, ऍड करायचे. म्हणजे 4 1 2 3 0 6 9 9 9 हे झालं त्याचा स्क्वेअर. मग किती रे, 1 2 3 9 6 1 2 3 4 0 म्हणजे एकक दशक शतक हजार 10 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी म्हणजे 99,96,96,00,000 हे काय झालं याचा स्क्वेअर. पण असं जर मल्टिप्लिकेशन करा बरं तुम्ही किती वेळ लागतो बघा. 9 9 9 9 8 पहिल्यांदा 8 ने मल्टिप्लाय करा, मग 9 ने मल्टिप्लाय करा, पुन्हा ह्या 9 ने मग यांची ऍडिशन करा. त्यापेक्षा सोपी पद्धत आहे ना ही. किती मोठा एक्झाम्पल असू द्या, फटकन सुटून जातं. ठीक आहे, आता बघा तुम्ही मला 999चा वर्ग पटकन काढून कमेंटमध्ये काय करा रे, कमेंट बॉक्समध्ये जे आन्सर सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.